तुम्ही कमी होते काय? मग तुम्ही वाढत नाही झाले काय? तुम्ही म्हातारे व्हान मग असे जेवण राहिले पाहिजे. हाय, गुड मॉर्निंग सर्वांना. तो आज आहे माझ्या नवरोबाचा वाढदिवस. तो वाढदिवस आहे तर मला खुशी बी आहे, कारण यायचा जन्म माझ्यासोबत लग्न करायसाठीच झाला होता काय तर माहीत नाही मला. तर कसं आहे, वाढदिवस आहे तर मला आनंद बी होऊन राहिला, पण एक गोष्ट आहे का दुःख बी होते, कारण त्याच्या आयुष्यातला 1 वर्ष कमी होत चालला. हां का आता मग तुम्ही सांगा मला, मी आनंदित राहू की म्हणजे दुःखात राहू? तुम्ही सांगा नक्की कमेंट करून. मला काही समजून नाही राहिलं. आता वाढदिवस असला म्हणजे माणूस एका वर्षाने कमी थोडी होते, मोठा होते म्हणजे वाढदिवसाचे आहे ना. आयुष्यातला 1 वर्ष कमी होते तुमच्या. तुम्ही कमी होते काय? मग तुम्ही वाढत नाही झाले काय? तुम्ही म्हातारे व्हान मग असेच जेवण राहिले पाहिजे. असं मला वाटते, म्हणून नक्की कमेंट करून सांगा. मी लय कन्फ्यूज होऊन राहिली बाबा. आता आनंद करू म्हणजे आनंद लुटू, हा यायचा केक कापू का नाही कापू, असं मला वाटून राहिलं. नक्की तुम्ही कमेंट करून सांगा. धन्यवाद. कसं आहे, प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यात म्हणजे एक त्याचं म्हणजे त्याची एज जी राहते, वय जे राहते, त्याच्यानुसार त्याचा वाढदिवस ठरते, पण ते आयुष्यातलं पण एक दिवस कमी होत राहते. आणि त्याच्यामुळे तुम्ही आहे आता आपलं आयुष्य तर कमी होऊनच राहिलं एक वर्षानं. त्याच्यामुळे तुम्ही चांगले कामं करत चला, चांगले कर्म करत चला. दुसऱ्याला नाव बोटं नका ठेवू, असं मी माझ्या वाढदिवसाच्या दिवशी म्हणतो. पण दुसऱ्याचं तुम्ही चांगला सोचाल तर तुमचं पण चांगलं होईल, कारण वरचा कोणी ना कोणी देव तुम्हाला पाहत असते, तुमचं कर्म पाहत असते. त्याच्यामुळे दुसऱ्याला झडू नका, दुसऱ्याला नाव बोटं ठेवू नका, कोणासंग वाईट कोणाला शिव्या देऊ नका. नाही, कसं आहे, तुम्ही म्हणता इकडं दुनियाभराचं पाप करता आणि मंदिरात जाऊन म्हणता का देवा मला सुखी ठेव, मला भरपूर पैसा दे.